नमस्कार. नमस्कार रसिक आणि सज्जन श्रोते हो. आपण नॉट विदाऊट माय डॉटर ही बेट्टी महमूदी यांनी लिहिलेली आत्मकथा वाचतो आहोत. सहलेखक आहेत विलियम हॉफर आणि ह्याचा मराठी अनुवाद केला आहे लीना सोहनी यांनी. आता मी नेहमी तुम्हाला रसिक श्रोते हो म्हणते आणि आज आणखीन एक विशेषण तुम्हाला जोडलं आहे, माझ्या सज्जन श्रोते हो. तर त्याचं कारण सांगते. आपला आजचा हा भाग तिसरा भाग आहे, नॉट विदाऊट माय डॉटर ह्या आत्मकथनाचा आजचा तिसरा भाग आहे. आणि पहिले दोन्ही भाग मी तुमचा निरोप न घेता संपवलेत हे तुमच्या लक्षात आलं असणारच. पण तुमच्यापैकी कोणीही कॉमेंटमध्ये तसा उल्लेख केलेला नाही आहे. ह्याबद्दल मी खरंच तुमचे आभार मानते, मनापासून आभार मानते. एक आठवड्यापूर्वी ना आमच्या इथे भलं मोठं वादळ झालं आणि प्रचंड थंडी त्या वादळामुळे. आणि पाऊस फारसा नव्हता, वादळच जास्त होतं, पण थंडी प्रचंड होती. आणि मला जबरदस्त सर्दी, खोकला आणि थोडं टेम्परेचर असा त्रास झाला. आता तुम्ही म्हणजे ज्यांना माझ्याबद्दल आपुलकी आहे ते श्रोते नक्की म्हणणार, ताई नको गं, मग तू वाचू नकोस, थोडे दिवस थांब, बरं वाटलं की वाच. पण खरं आहे, थांबू शकते मी. पण मी असं ठरवलं होतं की रोज ह्या चातुर्मासामध्ये रोज वाचायचंच असं. तर नेमकी सुरुवातीलाच ही सर्दी आणि खोकल्याने पछाडलं. तर सुरुवातच करायची नाही हे माझ्या मनाला प्रशस्त वाटे ना, म्हणून मी वाचायला सुरुवात केली. आणि जेव्हा खोकल्याची ढास येते, पहिल्या दिवशी 60 मिनिटानंतर आली, नंतर दुसऱ्या दिवशी 50 मिनिटानंतर आली. पण जेव्हा खोकल्याची ढास येते तेव्हा मी चटकन मोबाईल बंद करून टाकते आणि त्यामुळे मला तुमचा नेहमीप्रमाणे रीतसर निरोप घेता येत नाही. तर आता मी तुम्हाला सांगितलं आहे माझं कारण. आज आपण भाग तिसरा हा वाचायला सुरुवात करूया. तुमचे खूप खूप आभार. तुमच्या आपुलकीबद्दल, तुमच्या जिव्हाळ्याबद्दल मी तुमची आभारी आहे. तर नॉट विदाऊट माय डॉटर, लेखिका बेट्टी महमूदी, सहलेखक विलियम हॉफर आणि ह्याचा मराठी अनुवाद लीना सोहनी यांनी केलेला आहे. आज आपण वाचणार आहोत तो आहे भाग तिसरा. सुरुवात करूया. आम्ही बरोबर नेण्यासाठी घेतलेली प्रचंड खरेदी आता या मोजक्या बॅगांमध्ये कशी बसवायची हा एक प्रश्नच होता. पण तेही काम पार पडलं. महातोपच्या उत्साहाला तर उधाण आलं होतं. उद्याच आपण आणि आपला सवंगडी बन्नी दोघे विमानातून घरी परत जाणार या कल्पनेने ती अगदी हरखून गेली होती. एकीकडे मला थोडं अपराधी वाटत होतं. मला या जागेचा आणि या सगळ्या त्याच्या माणसांचा किती तिटकारा वाटतो याची मुडीला चांगली कल्पना होती. त्यामुळे इथून जाताना होणाऱ्या आनंदाचं प्रदर्शन करून मुडीला आणखीन खिजवायची मला मुळीच इच्छा नव्हती. पण त्याचबरोबर त्याने प्रवासाला जायची तयारी करणंही जरुरी होतं. सामानापैकी काही ठेवायचं विसरलं तर नाही ना, यासाठी मी बारकाईने त्या छोट्या खोलीचा कोपरा न्याहाळत होते. इतक्यात माझं लक्ष गेलं तो मुडी कुठल्या तरी तंद्रीत खोलीतल्या पलंगावर बसून होता. चला आता सामान आवरायला हवं, मी म्हटलं. त्याने इथल्या गोरगरिबांना फुकट देण्याकरता म्हणून एक बॅग भरून औषधं आणली होती. ती सगळीच्या सगळी अजून तशीच होती. याचं काय करायचं, मी विचारलं. खोंडणे, मुडी म्हणाला. तू ती सगळी हुसेनला का नेतेत, मी म्हणाले. आमे बोझकचा सगळ्यात मोठा मुलगा फार्मासिस्ट होता. इतक्यात दुरून फोन वाजला. माझं तितकंसं लक्ष नव्हतं. मला अजून बरंच आटपायचं होतं. त्याचं काय करायचं ते मी अजून ठरवलेलं नाही, मुडी म्हणाला.
अजूनही तो कसल्याशा विचारात होता. मी पुढे काही बोलणार तोच मुडीला हाक आली. त्याला फोन होता. मुडीबरोबर मी पण घाईघाईने फोनपाशी गेले. माजिदला आम्ही आमच्या तिकिटांच्या कन्फर्मेशनला पाठवलं होतं. त्याचाच आता फोन होता. दोघे बराच वेळ फारसीत काहीतरी बोलले. शेवटी मुडी इंग्रजीत म्हणायला, ठीक आहे, तू स्वतःच हिच्याशी बोल. त्याच्याकडून फोन घेऊन कानाला लावताना माझ्या छातीत धडधड होत होती. माजिदच्या तोंडचे शब्द माझ्या कानावर पडायच्या आधीच मला सारं काही कळून चुकलं होतं. सगळे निखळलेले दुवे आपापल्या जागी कसे चपखल बसत होते. सगळा बनाव होता, सगळा बनाव. आपल्या नातेवाईकांना भेटल्यापासून मुडी पुरता बदलला होता. बरोबर आणलेले पैसे वाटेल तसे उधळणं चाललं होतं. आम्ही आमच्या अमेरिकेतल्या घरासाठी घेतलेलं फर्निचर, तेही नाटकच. कारण ते जहाजाने तिकडे पाठवण्याची काहीही धावपळ माजिदने केली नव्हती. आज सकाळी पार्कमध्ये मला व मुडीला एकांतात बोलता यावं म्हणून माजिद मुद्दामच महातोबबरोबर खेळत खेळत दूर गेला होता. आणि आम्ही मिशिगनला राहत असताना आमच्या घरी माजिदची आणि मुडीची तासनतास फारसीत बोलणी चालायची. या सगळ्याचा अर्थ मला आत्ता कळला होता. फोनवर हॅलो म्हणायच्या आधीच काहीतरी वेडंवाकडं ऐकायला लागणार हे मला कळून चुकलं. तुम्हाला उद्या जाता येणार नाही, माजिद मला सांगत होता. आवाज शक्य तितका शांत ठेवून मी विचारलं, म्हणजे 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 कारण काय? हा देश सोडून जाण्यापूर्वी काही दिवस स्वतःचे पासपोर्ट विमानतळावर नेऊन दाखवावे लागतात, नाहीतर ते जायला परवानगी देत नाहीत. तुम्ही पासपोर्ट घेऊन आधीच तिथे जायला पाहिजे होतं. अरे पण आता हे मला कसं माहिती असणार? ती काय माझी जबाबदारी आहे का? काही का असेना, पण तुम्हाला उद्या जाता येणार नाही. माजिदचा आवाज मला जरा उर्मट वाटला. इतर इराणी बायकांशी पुरुष जसे बोलायचे तसाच. आणखीन एक गोष्ट मला जाणवली. हा फोन म्हणजेच एक नाटक होतं. हे संभाषण नव्हतं, हे पाठ केलेले संवाद होते. त्या क्षणी मला माजिदची चीड आली. मी फोनमध्ये जोरात ओरडले, मग लवकरात लवकर आम्हाला इथून जायला कुठली फ्लाईट मिळेल? ते मला माहीत नाही, मला चौकशी करावी लागेल. मी फोन ठेवला आणि माझ्या हातापायातली सगळी शक्तीच गेली. सगळं त्राण संपून गेलं. या सगळ्या पाठीमागे नक्कीच काळं बेरं होतं. हा नुसता पासपोर्ट ऑफिसचा घोळ नव्हता. मी मुडीला खेचतच खोलीत घेऊन आले. हा सगळा काय प्रकार आहे? मी विचारलं. कुठे काय? आपण नंतरच्या फ्लाईटने जायचंच आहे की. पण मग पासपोर्ट आधीच विमानतळावर नेऊन दाखवायला तुला काय झालं होतं? चूक झाली, कुणाच्याच लक्षात आलं नाही. त्याच्या एकाही शब्दावर माझा विश्वास बसणं शक्य नव्हतं. कितीही शांत राहायचं ठरवलं तरी माझ्या सगळ्या अंगाला कापरं भरल्यासारखं झालं होतं. माझा आवाज रागाने चिरकत होता. मी त्याच्या अंगावर ओरडले, खोटारडा, खोटारडा आहेस तू, खोटं बोलतोयस. पासपोर्ट इकडे आण, सामान घे आणि चल विमानतळावर. आपण त्यांना सगळं स्पष्ट सांगूया. आपल्याला हा नियम माहीत नव्हता, त्याला आपण काय करणार? ते एखाद्या वेळेला आपल्याला जाऊ देतील आणि नाही दिलं तर मी तिथेच राहीन. आपण तिथेच राहूया, पण इथून आधी बाहेर निघ. मुडी क्षणभर काहीच बोलला नाही. नंतर त्याने एक उसासा टाकला. 7 वर्षांच्या आमच्या वैवाहिक जीवनात असा प्रसंग कधीच आला नव्हता. आता सगळं काही खरं सांगितल्याशिवाय गत्यंतर नाही हे मुडीला कळून चुकलं. आणि तो आता काय सांगणार आहे हे मला पण त्याने सांगायच्या अगोदरच समजून चुकलं होतं. तो पलंगावर माझ्या अगदी जवळ बसला. माझ्या कमरेभोवती हात टाकून मला थोपवायचा, जवळ ओढण्याचा प्रयत्न करू लागला. पण मी त्याला झिडकारलं. आता तो अगदी शांतपणे बोलू लागला. त्याच्या आवाजात एक हुकमत होती. तुला कसं सांगायचं
ते मला कळत नाही आहे. हे बघ, आपण आपण आता इथेच राहायचं आहे कायमचं. मला मनातून हे सगळं कितीही कळून चुकलं असलं तरी प्रत्यक्षात त्याच्या तोंडून ऐकल्यावर माझा संताप आवरेना. मी त्याच्या अंगावर धावून गेले. खोटारडा, खोटारडा, तू माझ्याशी असं कसं वागू शकतोस? तुझ्यावर विश्वास ठेवून केवळ तुझ्या म्हणण्याखातर मी इथे आले. मला परत जायचंय, मला परत जायचंय. मुडीला माझी प्रतिक्रिया काय होणार हे माहीतच होतं, पण त्याला त्याची पर्वा नव्हती. आई वडिलांमध्ये काय वादावादी चालली आहे हे महातोबला कळेना. ती आमच्या दोघांच्या तोंडाकडे बघत राहिली. मुडी माझ्या अंगावर ओरडला, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही आहे, समजलं? जिथे मी राहीन तिथेच तू राहायचंस. आपण इथेच राहणार आहोत. त्याने मला जोरात पलंगावर ढकललं. त्याचा आवाज आणि त्याचं वागणं इतकं उद्दाम होतं की मला त्याची भीतीच वाटली. आता जन्मभर इथेच राहायचं, समजलं? आता मरेपर्यंत इराण सोडायचा नाही. मी पलंगावर कितीतरी वेळ निश्चित पडून होते. सत्य फारच भयानक होतं. मी आणि महातोब आम्ही इथे कैदेत होतो. एकेकाळी मला प्राणाहून प्रिय असणारा माझा पती, महातोबचा प्रेमळ बाप, आज मला सैतान भासत होता. या सगळ्यातून काहीतरी वाट नक्कीच सापडेल. देव इतका मोठा अन्याय कसा होऊ देईल आमच्यावर? मी उठून रडतच आमे बोझर आणि इतर मंडळी बाहेर बसली होती तिकडे धाव घेतली. तुम्ही सगळेच्या सगळे नंबर 1चे खोटारडे आहात, मी किंचाळले. पण मी काय बोलते ते कुणालाही समजलं नाही. मी संतापाने धुमसत, हताशपणे, निराशपणे नुसती त्यांच्यासमोर उभी राहिले. नाकाडोळ्यातून पाणी वाहत होतं. जवळ रुमालही नव्हता. मग सगळ्या इराणी बायकांसारखं मी माझ्या डोक्याच्या फडक्यालाच नाक पुसलं आणि ओरडले, मला आत्ताच्या आत्ता सगळ्या कुटुंबियांशी समोरासमोर बोलायचं आहे. कसं तरी एकदाचं माझं बोलणं त्यांच्या डोक्यात शिरलं आणि कुणीतरी बाकीच्या माणसांना बोलवायला गेलं. नंतरचे कितीतरी तास मी आणि महातोब दोघेच खोलीत बसून होतो. मी एकीकडे रडत, येणारे हुंदके दाबत गलित गात्र होऊन नुसती बसून होते. मुडीने माझ्याकडे माझं चेकबुक मागितल्यावर मी मुकाट्याने ते त्याला दिलं. उरलेली कुठे? त्याने विचारलं. कारण आमची एकूण 3 खाती होती. मी एवढंच आणलं होतं, मी म्हणाले. नशीब म्हणजे त्याने माझी पर्स तपासली नाही. मग तो निघून गेल्यावर मी मनाशीच काय बोलायचं आणि काय करायचं त्याची जुळणी करत बसले. अखेर रात्री बऱ्याच उशिरा बाबा हाजी येऊन सगळ्यांची जेवणखाणी उरकल्यावर आणि एकूण 1 माणूस जमल्यावर मी हॉलमध्ये प्रवेश केला. त्याआधी माझा पेहराव व्यवस्थित नियमानुसार आहे ना याची मी नीट खात्री करून घेतली होती. काय बोलायचं ते मी नीट ठरवलं होतं. बाबा हाजी अतिशय धार्मिक प्रवृत्तीचे होते. धर्मानुसार योग्य काय अयोग्य काय याबद्दलचे त्यांचे विचार अगदी सरळ आणि स्पष्ट होते. रेझा, मी शक्य तितक्या शांत आवाजात म्हणाले, माझं म्हणणं काय ते बाबा हाजींना फारसीच समजावून सांग. माझ्या तोंडातून आपलं नाव ऐकून बाबा हाजींनी फक्त क्षणभरच वर बघितलं आणि नेहमीसारखी मान परत खाली घातली. रेझा, माझं म्हणणं अगदी जसंच्या तसं बाबा हाजींपर्यंत पोचवू दे अशी मनोमन आशा करत मी स्पष्ट व सोप्या शब्दात माझं म्हणणं मांडायला सुरुवात केली. मी बाबा हाजींना सांगितलं की मुळात मी इराणला यायला तयारच नव्हते. इथे येऊन मी कुठल्याही अमेरिकन स्त्रीला जन्मतः हक्काने जे स्वातंत्र्य मिळतं त्याची पायमल्ली होऊन दिली आणि हे असं होईल ह्याचीच मला पूर्वीपासून भीती वाटत होती.
एकदा इराणमध्ये पाऊल टाकलं की मुडी माझ्यावर वर्चस्व गाजवणार ह्याचीच मला भीती वाटत होती. पण असं असूनही मी इथे का आले, तर ते केवळ केवळ मुडीसाठी. मुडीसाठी आणि तुमच्या सगळ्यांसाठी. माझ्या महातोबला तुम्ही सर्वांनी भेटावं म्हणूनच आले. खरं तर मी एकदा इराणला आले की मला इथे कायमचं ठेवून घेण्याचे तुम्ही लोक प्रयत्न कराल अशी मला शंका आली होती. मी ती मुडीजवळ बोलूनही दाखवली होती. आणि तेव्हा माझं निरसन करण्यासाठी त्याने काय केलं ठाऊक आहे? त्याने काय केलं ते तुम्हाला ठाऊक आहे का? त्याने अमेरिकेत आमच्या राहत्या घरात चक्क कुराणावर हात ठेवून शपथ घेतली की माझ्यावर अशी काहीही बळजबरी होणार नाही. माझ्या म्हणण्यापैकी खरोखर बाबा हाजींपर्यंत काय काय पोहोचलं होतं देव जाणे. बाबा हाजी, आपण तर संत आहात, देव माणूस. मुडीने एकदा कुराणावर हात ठेवून मला वचन दिल्यानंतर त्याला माझ्याशी असं तुम्ही कसं काय वागू देता? यावर एका क्षणभरच मुडी बोलायला उठला. तो म्हणाला, मी कुराणावर हात ठेवून शपथ घेतली हे जरी खरं असलं तरी देव मला नक्की क्षमा करेल. कारण मी जर ते तसं केलं नसतं तर ती इकडे आलीच नसती. यानंतर मला एक शब्दही बोलण्याची संधी न देता बाबा हाजींनी निर्णय दिला आणि तो रेझाने मला सांगितला, आम्ही दाहिजानच्या इच्छेप्रमाणे वागू. माझ्यावर आभाळ कोसळलं. मी मूग गिळून गप्प बसले. दुसरा काही मार्ग नव्हता. पण मग गप्प कसं आणि का बसायचं? तुम्ही सगळे एक जात खोटारडे आहात. मी किंचाळले. तुम्ही हे सगळं पूर्वीपासून ठरवलं होतं, कट केला होता सगळ्यांनी माझ्या विरुद्ध. मला तुमची सगळ्यांची चीड येते. मी जीवाच्या आकांताने ओरडत रडत होते. एक ना एक दिवस मी या सगळ्याचा बदला घेईन. तुम्ही माझा गैरफायदा घेतलात, धर्माच्या नावाने खोटेपणा केलात. देव तुम्हाला नक्की याची शिक्षा देईल. देव तुम्हाला शिक्षा देईल. पण माझ्या त्या रडण्या ओरडण्याचा कुणावरही काहीही परिणाम झाला नाही. सगळे चोरटेपणाने एकमेकांकडे नुसते बघत होते. या अमेरिकन बाईला मुडीने कसं आपल्या हातचं बाहुलं बनवलंय याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. नंतरचे कित्येक तास मी आणि महातोब एकमेकींना मिठी मारून रडत होतो. अखेर रडून ती झोपी गेली. मी मात्र रात्रभर जागी होते. माझं डोकं ठणकत होतं. पलीकडे गाढ झोपी गेलेल्या मुडीची मला चीड येत होती आणि भीती पण वाटत होती. दोघांच्या मध्ये झोपलेली महातोब मधूनच अजाणता कण्हत होती. त्या कण्याने माझ्या काळजाला जसा काही पीळ पडत होता आणि मुडी खुशाल घोरत पडला होता. आपल्या लहान मुलीची त्याला पर्वा नसावी. मी निदान स्वतःच्या मर्जीने इकडे आले होते. पण बिचारी महातोब, तिला कुणी विचारलं होतं का? आम्हा दोघा नवरा बायकोंच्या मतभेदांमध्ये त्या निष्पाप जीवाची उगीचच फटफट चालली होती. आणि या सगळ्याला कारणीभूत होती इराणमध्ये आणि त्या अनुषंगाने सगळ्या जगभर चाललेली प्रचंड राजकीय उलथापालथ. केवळ माझ्या चुकीची फळं महातोबला भोगावी लागत आहेत ह्या विचाराने मी रात्रभर स्वतःला दोष देत बसले होते. मी तिला मुळात इथे आणलंच का? का आणलं? पण याचं उत्तर माझं मला माहीत होतं. आत्ता तिला एकदाच फक्त 2 आठवड्यांपुरतं इकडे आणून आपण हा प्रश्न कायमचा मिटवू. परत तिला कधीच इकडे आणावं लागणार नाही अशी माझी धारणा होती. पण किती चुकीची होती ती, ह्या आत्ता मला उमगलं होतं.
मला खरं तर कधीही राजकारणात रस वाटलेलाच नाही. मला आमच्या आयुष्यात समाधान आणि शांतता तेवढी हवी होती. पण आत्ता रात्री आढ्याकडे बघत विचार करत पडल्यावर गेल्या काही दिवसातील दृश्य माझ्या डोळ्यापुढे नाचू लागले. त्या सर्वांवर दुःखाचं एक सावट पूर्वीपासून होतं. त्याची जाणीव त्याची जाणीव फक्त मला आत्ता होत होती. सुमारे 10 वर्षांपूर्वी मूडी आणि मी यांची गाठ नियतीने बांधली, तीही एका दुःखामुळेच. माझ्या डोक्याच्या डाव्या बाजूला दुखायला लागलं आणि हळूहळू शरीराचा अर्धा हिस्साच त्या दुखण्याने व्यापून टाकला. 1974 सालचा तो फेब्रुवारी महिना. या असह्य दुखण्याने आणि त्यासोबत येणारी मळमळ व अशक्तपणा या सगळ्यामुळे मी अगदी गलित गात्र झाले होते. माझ्या अंगात पापणी उघडून वर बघण्याची देखील शक्ती नव्हती. औषधाचे डोस पचवल्यावरती कुठे जराशी तरी झोप लागे. सगळ्यात वाईट म्हणजे मी केवळ 28 वर्षांचे होते. पहिल्या लग्नाचा कटू अनुभव गाठीशी बांधून जरा कुठे नव्या जोमाने, जिद्दीने, एकटं स्वतंत्र राहण्याची मानसिक तयारी करू लागले होते. मिशिगनमध्ये एका छोट्या गावी मी नोकरीही धरली होती आणि आता मॅनेजर होण्याची स्वप्न बघत होते. मला नोकरी लागली ती केवळ एक क्लार्क म्हणून. पण थोड्याच दिवसात आपल्या अंगच्या कर्तृत्वाने मला संपूर्ण ऑफिसातील नोकर वर्गावर देखरेख करण्याचं काम मिळालं होतं. माझी 2 मुलं जो आणि जॉन यांना घेऊन स्वतःच्या मालकीच्या छोट्याशाच का होईना छोट्याशा घरात सुखाने राहण्याचा माझा विचार होता. इतकंच काय, नुकतीच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मला टेलिव्हिजनवर झळकण्याची सुद्धा संधी मिळाली होती. थोडक्यात म्हणजे मी आयुष्यात प्रथमच सुखी होते, तृप्त होते. पण मला एवढ्यावरच गप्प बसायचं नव्हतं. काहीतरी मिळवायचं होतं, काहीतरी आयुष्यात मिळवायचं होतं. नाव, पैसा आणि प्रतिष्ठा. इतक्यातच हे दुखणं उपटलं. हैराण होऊन मी आमचे फॅमिली डॉक्टर रॉजर मॉरिस यांचा दवाखाना गाठला. त्यांनी मला तातडीने कार्सन सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. हॉस्पिटलच्या खोलीत खिडक्यांचे पडदे बंद करून, दिवे बंद करून मी पाय पोटाशी घेऊन सुन्नपणे पडून होते. मला कदाचित ब्रेन ट्यूमर असण्याची शक्यता आहे असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. माझे आई वडील रोज हॉस्पिटलमध्ये येऊन माझ्या 2 मुलांना घेऊन मला भेटायला यायचे. खरं म्हणजे दोन्ही मुलं इतकी लहान होती की त्यांना नियमानुसार हॉस्पिटलमध्ये यायला बंदी असायला हवी. तरीही डॉक्टरांनी त्यांना भेटायला घेऊन यायला परवानगी दिली होती. याचा अर्थ मी काय समजायचा? असेच एक दिवस मी ठरवलं की आपण आता मृत्यूपत्र करायचं. माझ्या दुखण्याने सगळ्या डॉक्टरांना पण बुचकळ्यात टाकलं होतं. रोज माझ्यावर विविध प्रकारच्या नव्या औषधांचे उपचार करण्यात येत होते आणि मग मला परत माझ्या अंधाऱ्या एकलकोंड्या खोलीत पाठवण्यात येई. नुकतीच मला एक नवीन उपचार पद्धती सुरू करण्यात आली होती. ती म्हणजे अस्थिचिकित्सा. ही साधारणतः ॲलोपॅथीसारखीच असते. फरक एवढाच की यामध्ये केवळ दुखणाऱ्याच भागावर उपचार होत नाहीत, तर पूर्ण शरीर हेच रोगाचं मूळ धरून त्यावर उपचार केले जातात. यामध्ये प्रामुख्याने माझ्यावर मॅन्युप्युलेटिव्ह थेरपी नामक उपचारांचा प्रयोग करण्यात येत होता. यामध्ये आपल्या मज्जासंस्थेमधील विविध जागी असणाऱ्या मज्जातंतूंच्या टोकांवर उपचार करून त्या योगे दुःखाचा नैसर्गिकरित्या इलाज करण्याचा प्रयत्न असे. मी नित्याप्रमाणे त्या दिवशी टेबलावर पालथी झोपले होते. मला इतक्या यातना होत होत्या की माझ्यावर इलाज करण्यासाठी कोण तरुण शिकाऊ डॉक्टर आला आहे त्याच्याकडे मी ढुंकून देखील पाहिलं नाही. त्याने आपल्या बळकट हातांनी माझ्या पाठीच्या स्नायूंवर दाब द्यायला सुरुवात केली. त्याचा स्पर्श नाजूक होता आणि वागणं अदबशीर, आर्जवी.
आता त्याने मला पाठीवर झोपवलं. परत असेच उपचार माझ्या खांद्यावर व मानेच्या स्नायूंवरही करायला हवे होते. एकेका सांध्यातून, पाठीच्या एकेका मणक्यातून कट कट आवाज येऊन मला हळूहळू खूप बरं वाटू लागलं. मी माझ्या उपकारकर्त्याकडे एक कटाक्ष टाकला. तो माझ्यापेक्षा निदान 5-6 वर्षांनी तरी मोठा असावा. म्हणजे हॉस्पिटलमधील बाकीच्या इंटर्नपेक्षा तर आणखीनच मोठा. डोक्याचे केस विरळ होत चालले होते, पण तो भारदस्तपणा त्याला चांगला शोभत होता. तो देखणा नसला तरी करारी चेहऱ्यामुळे समोरच्या व्यक्तीवर छाप पाडणारं व्यक्तिमत्व निश्चित होतं. डोळ्याला चष्मा होता. चेहऱ्याचा आकार, नाक, डोळ्याची धाटणी अरेबिक वाटत होती. रंग माझ्याहून जरा सावळाच होता. मात्र वागणं आणि बोलणं अगदी अस्सल अमेरिकन ढंगाचं होतं. माझा तर्क खरा ठरला. तो परकीयच होता. त्याचं नाव होतं डॉक्टर सय्यद बोझोर महमूदी. त्याच्या मित्रांनी त्याचं टोपण नाव ठेवलं होतं मुडी. मग हळूहळू नकळत रोज मी या नवीन डॉक्टरची वाट बघू लागले. दिवसेंदिवस मला खूपच हुशारी वाटू लागले. आजपर्यंत इतका चांगला, इतका माझी काळजी घेणारा एकही डॉक्टर मला भेटला नव्हता. रोज उपचार करण्याच्या निमित्ताने तर आमची गाठ व्हायचीच, पण तरीही दिवसातून एकदा तरी माझी विचारपूस करायला तो चक्कर टाके. शिवाय रात्री गुड नाईट म्हणायला पण यायचा. वेगवेगळ्या तपासण्यांमधून असा निष्कर्ष निघाला की मला ब्रेन ट्यूमर नव्हता, पण ती भयानक डोकेदुखी व त्या योगे होणारी अंगदुखी हा एका वेगळ्या प्रकारचा अर्धशिशीचा त्रास होता. त्यावर तसं औषध नव्हतंच. तो बरा झालाच असता तर आपला आपणच. आणि डॉक्टरांचं म्हणणं खरं ठरू लागलं. काही आठवड्यानंतर माझं दुखणं कमी कमी होऊ लागलं आणि बघता बघता माझ्या आयुष्याला वेगळंच वळण लागलं. माझ्या हॉस्पिटलमधील वास्तव्याचा शेवटचा दिवस उजाडला. डॉक्टर महमूदी माझ्यावर इलाज करता करता अचानक थांबला आणि माझ्या डोळ्यात रोखून बघत म्हणाला, तुम्ही कुठला परफ्यूम वापरता? मला फार आवडतो. रात्री झोपलं तरी माझ्या हाताच्या तळव्यांना त्याचा गंध येत असतो. मग मला तुमची आठवण होते. त्यानंतर माझ्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी असावा म्हणून त्याने माझा पत्ता व फोन नंबर टिपून घेतला. आणि मग इलाज संपल्यावर नेहमीसारखं निघून न जाता तो खाली वाकला आणि त्याने माझ्या ओठांवर ओठ टेकले. त्या लहानशा कृतीने माझं सगळं आयुष्यच बदलून गेलं. मुडी कधीच इराणबद्दल बोलत नसे. मला परत कधीही तिकडे जायचं नाही तो म्हणायचा. इकडे येऊन मी पुरा बदललोय. माझीच माणसं आता मला परका समजतात. ती मला समजू शकत नाही. मी आता त्यांच्यातला राहिलोच नाही आहे मुळी. अमेरिकन जीवनपद्धतीवर मुडी अतिशय खुश होता. पण तरीही इराणच्या शहाने अमेरिकन संस्कृती इराणमध्ये नेऊन रुजवली या गोष्टींचा मात्र त्याला मनापासून राग होता. त्याची एक तक्रार म्हणजे त्याच्या लहानपणीसारखे चेलो कबाब, खास इराणी कबाब गल्लोगल्ली गाडीवर मिळत नसत. त्याऐवजी ठिकठिकाणी मॅकडोनाल्डसारखे अमेरिकन पद्धतीचे फास्ट फूड जॉईंट निघाले होते. त्याचा जन्म मूळचा शुस्तर या गावचा, पण आईवडिलांच्या मृत्यूनंतर तो आपल्या मोठ्या बहिणीकडे म्हणजे खोरामशर या गावी आला. इराणचे गरीब व श्रीमंत यांच्यामध्ये फार मोठी आर्थिक दरी आहे. मुडीचा जन्म जर यदाकदाचित गरीब कुटुंबामध्ये झाला असता तर तो या परिस्थितीत पोरका मिळेल ते धंदे करत झोपडपट्टीत लहानाचा मोठा झाला असता. पण तो उच्चकुलीन कुटुंबात जन्मला असल्याने उत्कृष्ट शाळा कॉलेजचं शिक्षण घेणं त्याला शक्य झालं.
त्या काळी श्रीमंत उच्चभ्रू घराण्यातील लोक परदेश प्रवासाला कायम जात असत, कारण शहाच्या सरकारचा परदेशी शिक्षण पद्धतीवर भरवसा होता. त्यामुळे इराणमध्ये आधुनिकता लवकर येण्यास मदत होईल असं मानलं जाईल. पण ही समजूत मात्र चुकीची ठरली, कारण इराणी लोक मुळातच परंपरावादी, आधुनिकतेचा स्वीकार न करणारे आहेत. अमेरिकेत येऊन कित्येक वर्ष स्थायिक झालेल्या इराणी कुटुंबांचंही असंच. ते समाजात मिळून मिसळून न राहता फक्त मोजक्या आपल्यासारख्या इराणी कुटुंबाशीच संबंध ठेवून राहतात. आपला इस्लाम धर्म आणि आपल्या जुन्या पुराण्या पर्शियन चालीरीतींना चिकटून राहतात. माझ्या माहितीची एक इराणी स्त्री आहे. तिला अमेरिकेत येऊन 20 वर्ष झाली. तरीही स्वयंपाकघरात हात पुसण्यासाठी स्वतंत्र टॉवेल असतो ते तिला ठाऊकच नव्हतं. तिला तो अगदी नवीन आधुनिक शोध वाटला. पण हळूहळू इराणी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जागृत चळवळीचं रूप धारण केलं. सरकारने मनमानी न करता आपल्या जनतेला योग्य वाटेल अशाच पद्धतीने राज्यकारभार करायला हवा अशी नवीन जाणीव लोकांमध्ये निर्माण झाली. आणि त्यातूनच शहाच्या राजवटींचा अस्त झाला. पण या सर्व चळवळींपासून प्रथम मूडी अगदीच अलिप्त राहिला होता, कारण गेले 20 वर्ष तो अमेरिकेत स्थायिक होता. जुनं सारं काही विसरून पाश्चात्य संस्कृतीत तो अगदी मुरून गेला होता. इथलं वैभव आणि इथली आधुनिकता त्यानं चांगलीच मानवली होती. विद्यार्थी म्हणून पहिल्यांदा इराणच्या बाहेर पडल्यावर आधी तो इंग्लंडला गेला. तिथे 2 वर्ष इंग्रजी शिकल्यानंतर स्टुडंट व्हिसाच्या आधारे तो 11 जुलै 1961 रोजी अमेरिकेत आला. नॉर्थ ईस्ट मिसुरी स्टेट युनिव्हर्सिटीतून डिग्री घेऊन बाहेर पडल्यावर त्याने चक्क काही वर्ष हायस्कूलमध्ये गणिताचा शिक्षक म्हणूनही काम केलं. त्याच्यासारख्या असामान्य बुद्धिमत्तेच्या माणसाला कुठलाही विषय सोपाच होता. पण मग मात्र आयुष्यात कुणीतरी मोठं होण्याची जिद्द, तळमळ, महत्त्वाकांक्षा त्याला गप्प बसू देईना, आणि त्यामुळेच मग त्याने इंजिनिअरिंग कॉलेजात नाव दाखल केलं. शिवाय त्याने एका तुर्की फर्ममध्ये नोकरी धरली. ही फर्म नासाच्या अपोलो मोहिमेकरता काम करत असे. त्यामुळेच मानवाचं पाऊल चंद्रावर पडण्यात माझाही थोडाफार हातभार लागला आहे असं मूडी अभिमानाने म्हणत असे. वयाची तिशी गाठल्यानंतर मूडी परत एकदा अस्वस्थ झाला. इराणमध्ये ज्या पेशाला सर्वात जास्त महत्त्वाचं मानलं जातं, समाजात ज्याला सर्वात उच्च स्थान मिळतं व मूडीच्या आईवडिलांची मुलीच्या बाबतीत जी स्वप्न होती, तो पेशा म्हणजे डॉक्टरी पेशा. त्यामुळे आता आपण डॉक्टर व्हायचं ही जिद्द परत एकदा त्याने मनाशी बाळगली. परंतु इतक्या बुद्धिमान माणसाला अनेक मेडिकल कॉलेजांमधून केवळ वयामुळे प्रवेश नाकारण्यात आला. अखेर कॅन्सस सिटी कॉलेज ऑफ ऑस्ट्रोपॅथिक मेडिसिन इथे त्याला प्रवेश मिळाला. आमच्या ओळखीचं मैत्रीत आणि मैत्रीचं हळूहळू प्रेमात रूपांतर होत असताना त्याचं मेडिकलचं शिक्षण पूर्ण होऊन त्याने डेट्रॉईट इथे उच्च शिक्षणाला सुरुवात केली होती. मुलीने खरं तर उच्च शिक्षण न घेता जनरल प्रॅक्टिस करावी असं माझं मत होतं, कारण त्याची पेशंटशी वागण्याची बोलण्याची पद्धत इतकी आर्जवी आणि मृदू होती. पण त्याला मात्र भूलतज्ञ व्हायचं होतं. त्या शाखेत इतर कुठल्याही शाखेपेक्षा पैसा भरपूर मिळतो असं त्याचं मत होतं. खरंच मुलीची मनोवृत्ती आतून बाहेरून अमेरिकन बनली होती. एव्हाना त्याला ग्रीन कार्ड मिळालं होतं. स्वतःची प्रॅक्टिस करायला परवानगी मिळाली होती. हळूहळू कायमचं नागरिकत्व मिळवण्याच्या दिशेने त्याची धडपड चालू होती. अमेरिकेत इतकी वर्ष राहून मुडीला आपल्या नातलगांचा पुरेपूर विसर पडला होता. तो त्यांना क्वचितच पत्र लिहित असे. त्याची मोठी बहीण
आमे बोझोर आता तेहरान येथे स्थायिक झाली होती. तिला देखील पोटभर चिठ्ठी पाठवायचे कष्ट मुडी घेत नसे. ते पाहून मलाच वाईट वाटे. माणसांनी आपापले संबंध जपावे, ते असे कायमचे तोडून टाकू नयेत, अशा मताचे मी होते. त्यामुळे एकदा इराणला जाऊन आपल्या सगळ्या सोयऱ्यांना भेटून ये असं मीच मुडीला सुचवलं. त्यानुसार इंटर्नशिप संपल्यानंतर जुलै महिन्यात तो 2 आठवड्यांची सुट्टी घेऊन इराणला गेला, आमे बोझोगला भेटायला. मात्र तिथून रोज न चुकता त्याचं मला पत्र यायचं. त्याला तिथे माझ्या वाचून अजिबात करमत नव्हतं. आणि इकडे माझी अवस्था काही वेगळी नव्हती. आपण याच्या प्रेमात पडलो आहोत, ही तीव्रतेने जाणीव मला प्रथम त्यावेळी झाली. मुडीचं उच्च शिक्षण चालू असताना 3 वर्ष आम्ही भेटत होतो. प्रत्येक भेटीत मुडी कधीही रिकाम्या हाताने आला नाही. मला फुलं आणि जॉनला खाऊ. त्याचं वागणं फार स्टायलिश असायचं आणि त्याने आणलेल्या भेटवस्तू देखील छोट्याशाच पण फार लोभस असायच्या. त्याच्या स्वतःच्या स्वभावासारख्याच, अगदी दुसऱ्याच्या मनाचा, आवडीनिवडींचा विचार करून निवडलेल्या. हा अनुभव मला आजवर कधीच आला नव्हता. माझ्या पहिल्या नवऱ्याला कशाचीच आवड नव्हती, पण छोट्या छोट्या प्रसंगीसुद्धा मुडीचं स्वतःच्या हाताने रेखाटलेलं सुंदर भेटकार्ड यायचंच. माझ्या वाढदिवसाला त्याने एकदा एक सुरेख वाजणारा नादमधुर शोपीस दिला होता. त्यावर एक आई त्याने बाळाला जोजवते आहे असं चित्र कोरलेलं होतं. मुडीने सोबत लिहिलं होतं, एका आदर्श मातेस. असं माझं जीवन मुडीने फुलांच्या वर्षावाने भरून टाकलं होतं. माझं सुख अक्षरशः उतू जात होतं. परंतु माझा पुनर्विवाहाचा अजिबात विचार नव्हता आणि ते मी मुडीपाशी आधीच स्पष्ट केलं होतं. पण त्यावेळेला त्याच्याही मनात लग्नाचा विचार नव्हताच. एकीकडे डेट्रॉईटच्या ऑस्ट्रोपॅथिक हॉस्पिटलमध्ये उच्च शिक्षण घेताच मुडीची जनरल प्रॅक्टिसही 14 स्ट्रीट क्लिनिक इथे चालू होती. त्याच वेळेला माझ्या आयुष्यातलं अपुरं राहिलेलं स्वप्न मी पूर्ण करण्याच्या पाठीमागे होते. मी इंडस्ट्रियल मॅनेजमेंटचा कोर्स करत होते. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मुडी 3-3.5 तास ड्रायव्हिंग करत आम्हाला येऊन भेटायचा. येताना मुलांकरता खाऊ आणि खेळणी हमखास ठरलेली. कधीतरी मी सुट्टीच्या दिवशी डेट्रॉईटला जायची, त्याच्या अपार्टमेंटमध्ये मुक्कामाला. मुडीने अलगद ओठांवर ओठ टेकले की मी सगळं जग विसरून जायचे. एक प्रियकर म्हणून त्याचं वागणं फार कोमल, हळुवार आणि मृदू होतं. आपल्या स्वतःच्या सुखापेक्षा त्याला माझी काळजी अधिक होती. आजवर आयुष्यात कुठल्याही पुरुषाबद्दल इतकं तीव्र आकर्षण मला कधीही वाटलेलं नव्हतं. पण आम्हाला एकमेकांचा सहवास पुरेसा होतच नव्हता. रात्र संपून दुसरा दिवस उजाडला, परत फिरायची वेळ झाली की आमची पावलं जड व्हायची. पण दिवस मोठे छान चालले होते. माझ्या 2 मुलांना एक पार्ट टाईम वडील म्हणून मुडी छान वाटत होता. सुट्टीत आम्ही दोघं जो आणि जॉनला घेऊन सहलीला जायचो. प्राणी संग्रहालय नाही तर समुद्र किनाऱ्याला भेटी द्यायचो. डेट्रॉईटमधील काही इराणी कुटुंबांना खास इराणी सणांच्या निमित्ताने आम्ही जायचो. हळूहळू पर्वात्य संस्कृतीशी माझा परिचय होत गेला. मुडीने मला इराणी पद्धतीचा स्वयंपाकही शिकवला होता. त्यात तऱ्हेतऱ्हेच्या सुगंधी मसाल्यांचा समावेश असायचा. मला आणि माझ्या 2 मुलांना ते इराणी चवीचं जेवण आवडायला लागलं होतं. कळत न कळत माझ्यातील गृहिणी त्याला खुश ठेवायला धडपडू लागली. त्याच्या घरातला पसारा आवरणं, साफसफाई करणं, त्याच्या आवडीचे पदार्थ करून त्याला खाऊ घालणं हे हळूहळू अंगवळणी पडलं. मुडीचा स्वतःचा मित्रपरिवार तर होताच, पण आता माझ्याही मित्रमंडळींचा त्यात समावेश झाला.
मुडी पट्टीचा बोलघेवडा होता. बहारदार चुटके सांगून संभाषणाचा ताबा घेण्याची, समोरच्या व्यक्तीला आपलंसं करण्याची कला त्याला चांगलीच अवगत होती. आपल्या गोष्टी वेल्हाळपणाने बघता बघता तो कुठल्याही समारंभातलं मुख्य आकर्षण होऊन बसे. मुडीशी कधीतरी इस्लामी धर्माच्या तत्वांबद्दल सुद्धा चर्चा व्हायची. ख्रिश्चन आणि इस्लामी धर्माच्या कितीतरी तत्वांमध्ये मला पुष्कळ साम्य आढळून आलं. आम्ही फ्री मेथॉडिस्ट चर्चचे सभासद ज्या शक्तीला गॉड म्हणायचो त्यालाच इस्लाम धर्मात अल्ला म्हणायचे. मुस्लिम धर्मात अनेक पंथ असतात हे मला प्रथम मुडीकडूनच कळलं. या पंथांमध्ये बऱ्याच विचारसरणीत खूप तफावत असते. मुडीचे कुटुंब शियापंथीय होतं. शियापंथीयांची संख्या इराणमध्ये जरी खूपच जास्त प्रमाणात असली तरीसुद्धा इराणच्या शहाच्या सरकारमध्ये त्यांना काडीचंही स्थान नव्हतं. अर्थात मुडी अमेरिकेत राहून खूप निवळला होता. तो काही कट्टर शियापंथी राहिला नव्हता. मुस्लिम धर्मात डुक्कर निषिद्ध मानलं आहे, त्यामुळे ते मुडी खात नसे, पण वाईन मात्र आवडीने घे. तो नमाज तर अगदी फार क्वचित पडायचा. मी एका सुट्टीला अशीच मुडीच्या घरी येऊन दाखल झाले आणि लगेच फोन वाजला. मुडीला तातडीने हॉस्पिटलमध्ये जावं लागणार होतं. तो गेला मात्र मी लगेच बाहेर धाव घेतली आणि माझ्या गाडीतून आणलेलं सामान खाद्यपदार्थ सगळं घरात आणून व्यवस्थित मांडलं. थोड्याच वेळात डॉक्टर गेराल्ड व्हाईट आणि त्यांची बायको आणखीन बरेच खाण्याचे पदार्थ घेऊन हजर झाले. हे मी त्यांच्या घरी गुपचूप आधीच नेऊन ठेवले होते. खोलीच्या मध्यभागी भला मोठा केक ठेवण्यात आला. इवलासा इराणचा ध्वज त्यावर डौलाने उभा होता. मुद्दाम फारशी भाषेत त्यावर हॅपी बर्थडे ही अक्षरं लिहिली होती. एक एक करत मी बोलावलेले 25-30 पाहुणे जमा झाले. सगळ्यांचा मिळून गोंगाट चालू असतानाच मुडी उगवला. क्षणभर त्याला हा काय प्रकार आहे तेच कळेना. तेवढ्यात सर्वांनी एका सुरात गायला सुरुवात केली, हॅपी बर्थडे टू यू. मुडीच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि मग आनंदाच्या लकेरी चमकू लागल्या. या सगळ्यामागे तुझाच डाव दिसतोय, तो प्रेमाने माझ्याकडे बघत म्हणाला. तो आज 39 वर्षांचा झाला होता, पण प्रत्यक्षात मात्र एखाद्या शाळकरी पोरासारखा हरखून गेला होता. आणि त्याचा तो आनंद, तो उत्साह बघून मला अगदी कृतकृत्य झालं होतं. त्याला सर्व सुख द्यावी, त्याला फुलासारखं जपावं, कशाची कमतरता त्याला आयुष्यात पडू देऊ नये, हे जणू माझ्या आयुष्याचं ध्येयच झालं होतं. मी राहिले नव्हते. आठवडाभर मी केवळ शनिवार रविवारच्या सुट्ट्यांवर मुडीच्या भेटीवर नजर ठेवून काम करत असे. ऑफिसच्या कामात माझं मुळीच मन लागत नसे. कामाचा बोजा प्रचंड होता, पण पगार मात्र त्या मानाने कमी दिला जाई. शिवाय घटस्फोटिता असल्याचा गैरफायदा घेऊ इच्छिणारे, माझ्यात नको तो रस घेणारे आजूबाजूला काही कमी नव्हते. त्यांच्यात खुद्द माझ्या वरिष्ठांचा सुद्धा समावेश होता. या ठिकाणी राहून जर वरची जागा, बढती मिळवायची असेल तर आपली मागणी पूर्ण करावी लागेल, असं खुद्द त्यांनी एकदा उघडपणे सुचवलं सुद्धा होतं. सगळं असह्य होत चाललं होतं. मुडीच्या सहवासाच्या आठवड्यातल्या त्या 2 दिवसात मात्र सगळ्या चिंता आणि कटकटी विसरून जायला होईल. मुडीच्या घरी जाऊन राहणं, तिथली व्यवस्था बघणं, त्याच्या मित्रमंडळींना घरी बोलवून खाऊ पिऊ घालणं, एक प्रकारे मी त्याच्या पत्नीची भूमिका निभावत होते.